हे आहेत प्राचार्य परशुराम महाराज मराडे. यांची ओळख यासाठी खास आहे की वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ सलग 35 वर्ष सलग जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेवर, ज्ञानेश्वरीवर सलग लिखाण करणारा, एकही दिवस आपण म्हणतो ना अखंडपणे लेखन करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आज आपण त्यांच्या आश्रमामध्ये आहोत. जगद्गुरू संत तुकोबाराय सेवापीठ तळेगाव बीड या ठिकाणी. यांची दुसरी खासियत म्हणजे यांचे वडील जे होते पाटील बुवा मराडे, हे स्वतः एक कीर्तनकार आणि राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे सहकारी राहिलेले पाटील बुवा मराडे. तसेच महाराष्ट्राला ज्यांनी वारकरी संगीत दिलं ते हरिभक्त पारायण गुरुवर्य बंकटस्वामी महाराज यांचे सुद्धा सहकारी यांचे वडील आहेत. म्हणून त्या वडिलांची परंपरा तुकोबारायांच्या म्हणीप्रमाणे की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणी सेवा पांडुरंगा. बाबांनी स्वतः वारकरी संप्रदायात जन्मापासूनच असूनही मागील अनेक वर्षापासून, त्यांचं वय आता 73 वर्ष आहे, 73 वर्षामध्ये जेवढी होईल तेवढी वारकरी संप्रदायाची सेवा केली. आणि त्यांनी ग्रंथ लिहिलेत. कोणते? अक्षर मैत्री, माणिक बाबांचं चरित्र, त्यानंतर जगावी ज्ञानेश्वरी आणि नका करून नाशा आयुष्याचा, हे ग्रंथ त्यांनी वारकरी संप्रदायाला दिले, त्यांनी समाजाला दिलेले आहेत. असे परशुरामजी महाराज मराडे सर यांच्याशी आपण आज चर्चा करत आहोत. आजपर्यंत आपण जे लिखाण केलेले ते काय लिखाण केले आणि किती कीर्तनं केली असतील अंदाजे सांगा, ते तुम्ही थोडक्यात सांगा. साधारण 1985 पासून संप्रदायामध्ये कार्यरत आहे. भगवान विद्यालय असेल, इथली नोकरी सांभाळून मी मराठीचा अध्यापक होतो, MA मराठी. आणि मग जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्यावरले अनेक लेख, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, नाथ भागवत, सगळ्या वाङ्मयावर दैनिक चंपवतीपत्र, संसारनेता, त्या काळचा दैनिक मराठवाडा या माध्यमातून, लेखनेच्या माध्यमातून आणि नोकरी करत करत कीर्तनं, प्रवचनं, व्याख्यानं आणि शिक्षकांच्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून फार मोठं काम माझ्या नोकरीत केलेलं आहे. आणि 35 वर्ष नोकरी करून मी रिटायर झाल्यानंतर बीडजवळच तुकोबारायांचं मंदिर बांधून ज्ञानोबाराय तुकोबारायांचं, विशेषतः तुकोबारायांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करतो. या ठिकाणी धाकट्या पंढरीला दर महिन्याला दिंडी जाते. आणि महाराष्ट्रात कुठं असेल की नाही मला माहीत नाही, पण प्रत्येक वद्य बीजवारीला तुकोबाराय बीज आहे म्हणून प्रत्येक महिन्यातल्या वद्य बीजवारीला इथे आपल्या मंदिरामध्ये कीर्तन, प्रवचन, अन्नदान असे कार्यक्रम घेतले जातात. माझं आता 74 वर्ष वय चालू आहे. आणि मला तुकोबारायांचा एक कडू आठवतं, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार करणं आणि शेवटच्या श्वासापर्यंत असं माझं जीवनाचं एक ध्येय ठेवलेलं आहे. बाबांनी आपली सेवा करीत संप्रदायाची सेवा केली. आणि ते म्हणतात त्यांचा निर्धार एवढा पक्का आहे की श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते संप्रदायाची सेवा करणार आहेत. आणि अत्यंत मी जवळून अनुभवतो, निस्पृहपणे ते सेवा करतात. कोण किती पैसे देईल, कधीही आयुष्यात स्पर्श त्यांना शिवला नाही. कोण काय करील याचं त्यांना काही घेणं देणं नाही, अगदी मोफतपणे. आणि हे तुकोबारायाचं मंदिर जिथं आपण बसलोत ना, हे संपूर्ण मंदिरसुद्धा त्यांनी उभारलेलं आहे. तुकोबारायाचं मंदिर, त्याला त्यांनी मंदिर हे नाव न देता सेवापीठ असं नाव दिले की जिथून सर्वसामान्यांची सेवा होते, तिथं संताची सेवा होते. अशा पद्धतीने बाबांनी काम केले. आता बाबा खरोखर तुमची कारकीर्द कौतुकास्पद आहे. तुम्ही वयाचे 73 पूर्ण करून 74 वयामध्ये सुद्धा तुम्ही तरुणाला लाजवेल असं काम करता. बाबा आम्हाला सांगा, तुमची रोजची दिनचर्या कशी असते, थोडक्यात सांगा. वारकऱ्याची, खऱ्या वारकऱ्याची दिनचर्या कशी असते हे समजून घ्या. म्हणजे फार निरोगी
सोपा आहे. खरं म्हणजे आपण जर निर्व्यसनी राहिलो तर आरोग्याचं 50% काम झालेलं आहे. आणि नंतर काही व्यायाम मी करतो. गेली 35 वर्ष मी रोज 1 तास पोहण्याचा व्यायाम करतो वा वा. आणि 1 तास फिरतो. थोडंसं एवढे 2 तास जर दिले तर आजही 74 वय चालू आहे, पण साधं सलाईनचा सुद्धा मला अनुभव नाही. वा. माझं आजपर्यंत कधी डोकं दुखलेलं नाही, मला कधी ताप येत नाही आणि दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ येते. संत विचाराच्या, संत मंदिराच्या जर पायऱ्या चढलो आपण किंवा पांडुरंगाची जर पायरी चढलो तर दवाखान्याची पायरी फारशी येत नाही. संतांची पायरी चढणं याचा अर्थ संतांच्या विचारावर आपलं जीवन, संत विचाराचं अधिष्ठान आपल्या जीवनाला असेल तर भवरोग जाय ऐसे अनेक काय शून्य काय, असं मला अनुभव आहे. आणि मला तुम्ही सकाळपासून कसं उठता, किती वाजता आणि संध्याकाळी झोपीपर्यंत दिनक्रम सांगा मला. साधारणतः 10 ते 4 असे झोपेचा वेळ असतो. बरोबर. संध्याकाळी 10ला 10ला झोपायचं आणि 4 साडेचारला उठायचं. बरोबर. आणि उठल्यानंतर साधारणतः 1 तास फिरणं आणि पोहण्याचा कार्यक्रम मात्र. स्विमिंग आज इतक्या वय माझं झालं तरी मला जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम वार्धक्याचेनी आठवे वार्धक्य रागवी. तेव्हा वृद्धत्व शरीराला अजून येऊ दिलेलं नाही. वा. अजून यौवनात मी, अशी मला ती अनिलांची कविता आठवते. आणि म्हणून तुकोबारायांची कृपा, ज्ञानोबारायांची कृपा. आणि कृपा या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण त्यांची सेवा करावी. वा. आमचे गुरुवारी वेदांत वाचस्पती आचार्य जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णासाहेब म्हणायचे की सेवेतलं मोठेपण खऱ्या अर्थाने मोठे आहे. वा. क्या बात आहे. हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राची सेवा केली आणि अयोध्यामध्ये आता राम मंदिर मोठं झाले, पण पूर्वी अयोध्यात हनुमंतरायाचं मंदिर मोठं असणं हे सेवेचं मोठेपण आहे. आणि म्हणून आम्ही तुकोबाराय सेवापीठ ठरवले. आणि निळोबारांच्या शब्दात सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो तुका स्वामी तुकया यावरी न करावा वेर. म्हणून सेवेतला आनंद आम्ही घेतो. बाबा, आत्ताच तुम्ही एक चंपावती पत्रामध्ये तुकोबाराय 365 या ग्रंथाचं लेखन पूर्ण केलं. त्याच्या पाठीमागची काय संकल्पना आहे किंवा कसा ग्रंथ आहे? आणि तुम्हाला हे ग्रंथ करत असताना तुम्ही मला एकदा म्हणले होते की मला ह्यात लय मोठे नवीन माणिक सापडले. नेमका त्याचा काय अर्थ होतो सांगा बरं आहे प्रेक्षकांना. तुकोबाराय 365 हा ग्रंथ लिहावा अशी संकल्पना तशी तुमचीच आहे महाराज. ते आमचे ओबाळे सर हे तरुण कीर्तनकार आहेत, संशोधक आहेत आणि खूप अभ्यासू आहेत. त्यांनी अशी एक कल्पना माझ्यापुढे मांडली आणि माझं मंदिर बांधकामाच्यामुळं 10 वर्ष लेखणी थांबली होती. आणि त्यांच्याच या सूचनेनुसार मग मी ठरवलं की चांदेव 65च्या धर्तीवर श्री तुकोबाराय 365 असा ग्रंथ आपला लवकरच प्रकाशित होते. हेतू असा आहे की तुकोबारायांचे निवडक अभंग 365 अभंगाचा हा ग्रंथ लवकर येणार आहे. आणि या ग्रंथाला बीडच्या दैनिक चंपावती पत्राने दैनिक सदरात स्थान दिलं, प्रकाशित झालेलं आहे पेपरमधून आणि लवकरच. आणि हेतू असा आहे की तुकोबारायाने आम्ही वेचलो शरीरे, तुम्ही बीज पेरा खरे, संयोगाचे बरे गुण होते उभयता. सगळ्या संताला लागू पडणारं हे संतांचं विचाराचं जे धन आहे या वैश्विक जाणीव आहे. म्हणून तुकोबारायांचा हा 365 रोज एक अभंग वाचावा आणि आपलं जीवन धन्य करावं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक,
विठ्ठलाची एक देखलिया असा त्या तुकोबराय 365च्या पाठीमागे एक हेतू आहे. भगवंताच्या कृपेने तुकोबराच्या कृपेने हा ग्रंथ लवकरच प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. दररोज एक अभंग 365 दिवसात 365 अभंग या पद्धतीने बाबांनी तो ग्रंथ म्हणजे पूर्ण केला लिहून आणि लवकरच तो ग्रंथ रूपात भेटीला येतोय आपल्या. तर असा ग्रंथ बाबांनी केला. आता दुसरा असा थोडा वेगळा प्रश्न विचारतो की कीर्तन जे आहे, कीर्तन तुमचा अभ्यास खूप मोठा आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे किंवा नामदेवरायाची गाथा आहे किंवा आपले एकनाथ महाराजांची गाथा आहे, ज्ञानेश्वर महाराजांची गाथा आहे किंवा जगद्गुरु तुकोबरायाची गाथा, निळोबरायाची गाथा, जनाबाईची, सकळ संतांच्या गाथा तुम्ही वाचलेल्या. मला हे सांगा की या सगळ्या गाथा किंवा आपली वारकरी कीर्तन परंपरा ही नेमकी कशी आहे, कीर्तन कशा पद्धतीने असतं, त्याचं स्वरूप काय असतं बरं? हा प्रश्न एवढ्यासाठी कारण आज समाजामध्ये सोशल मीडियामध्ये आपण पाहतो याचं स्वरूप बऱ्यापैकी बिघडलेलं आहे. तर तुम्हाला अभ्यासामधून, तुमच्या अनुभवामधून, तुमच्या परंपरेमधून, कारण भगवान बाबा असतील, नगद नारायण महाराज असतील, महादेव बाबा असतील, या परंपरेतून तुम्ही येता किंवा आपल्या व्यंकटस्वामी महाराजांच्या परंपरेतून तुम्ही येता. मला सांगा की ही परंपरा, असल परंपरा कशी आहे, कीर्तन नेमकं काय आहे हे थोडक्यात प्रेक्षकांना सांगा. कीर्तन परंपराचे आद्य वारकरी संप्रदायात नामदेवराय आहेत. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, या मुद्द्याभोवतीच कीर्तन फिरलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबराय ते तुकोबराय, निळोबरायपर्यंत आपली ही फार मोठी वाङ्मय धन आपल्या हाती आहे. आणि व्यंकटस्वामी महाराजांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. 3-3 तास अभ्यास. आणि व्यंकटस्वामी महाराजांचा आवाज, जे काकड्याचे वगैरे चाली आहेत ना सगळ्या, त्या सुरावटी या लोकगीताच्या आहेत. आणि वारकरी चाली अभंगाला जे लावले ते व्यंकटस्वामीने लावले. त्या चालीचं एक वैशिष्ट्य आहे, ते कोणालाही पाठीमागं म्हणता येतं. आणि म्हणून साध्या चाली आहेत, अतिशय गोडवा. आणि त्यांचं व्यक्तिमत्व एवढं होतं की बालगंधर्वाला त्यांचा काकडा ऐकायचा मोह झाला. आणि बालगंधर्व स्वामींच्या काकड्याला येऊन बसत आणि स्वामींच्या काकड्यात 3-3 तास चालायचा. आणि कीर्तन एवढे माणसं असायचे, म्हणजे कीर्तनकाराने हे भगवंताचं चरित्र चिंतन आणि संतांचं चरित्र चिंतन आणि त्या अनुषंगाने जे सामाजिक चिंतन आहे, तुकोबरायांनी त्या काळात सत्य सांगायचं धैर्य दाखवलं. आणि तुकोबराय प्रखर सत्यनिष्ठ आहे. आणि सत्य बोलताना कुणाला तरी राग आल्याशिवाय राहत नाही. तुकोबराय म्हणाले, तुका म्हणे सत्य सांगे, येवो तर रागे येतील ती. म्हणजे खरं म्हणजे तुकोबराय म्हणतात आमचं कुणाबरोबरच वैर नाही, पण माणसात जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणावर मात्र आम्ही ठोके टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि सोंगाडे लोक असतील, सोंगाच्या नरकाडी तुका बोडून याकाडी असे तुकोबराय म्हणतात. म्हणून सत्याचा प्रचार, ज्ञानाचा प्रचार, सद्गुणांचा प्रचार हा कीर्तनकाराकडून घडला पाहिजे. कीर्तनकाराने अभ्यासही केला पाहिजे. कीर्तनकाराकडे अभ्यास न करता सामान्य कवीच्या कविता कीर्तनात म्हणतात, हे योग्य नाही. आई या विषयावर सामान्य कवीच्या कविता म्हणण्यापेक्षा ज्ञानोबराय सकल तीर्थाची आधुरे, जे का माता पितरे तया सेवेशी गिर शरीरे, लो न किजे लेकुराचे हित वाहे. कितीतरी आपण आमच्या उबाळे सरांनीच तुकोबरायांचा तो ग्रंथ माय बापे केवळ काशी, तुकोबरायांच्या ह्या अभंगावर एक ग्रंथ तयार केला त्यांनी. आई वडिलाच्या प्रतिमा आहे आणि संप्रदाय सगळं मातृपितृ सेवेवर
उभा राहिला अगदी बरोबर. आणि म्हणून कीर्तनकाराने सत्यापासून विचलित न होता आणि निर्भयपणे सत्य प्रतिपादन केलं पाहिजे. निर्भय पत्रकारिता जशी असते तसे कीर्तनकारही एक पत्रकारच असल्यासारखं आहे. त्यांनी निर्भयपणे कीर्तन केलं पाहिजे, कुणाचंही लांबुलचालन करण्याची. तुम्ही एक पत्रकाराचा उल्लेख केला आता की निर्भीड पत्रकार, पण तसे काही पाकिटयुक्त पत्रकार सुद्धा असतात. बरोबर की नाही? मग मला सांगा, असं आम्ही ऐकलं आता किंवा पाहतोय समाजामध्ये काही पाकिटयुक्त कीर्तनकार भरपूर, म्हणजे संख्या भरपूर आहे असे सुद्धा येतं. मग त्यांच्या कीर्तनाचे जर विषय तुम्ही बघितले, म्हणजे अत्यंत खालच्या थराचं बोलणं असेल किंवा अत्यंत अश्लील भाषा असतील, अश्लील हावभाव, किंवा दुसरं स्पष्ट बोलायचं म्हणलं तर मुस्लिम समाजाविषयी टोकाचा द्वेष असेल, हे संप्रदायाला, वारकरी संप्रदायाला, मूळ तत्त्वज्ञानाला हे मान्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? आपण सगळ्याच हिंदू धर्मी आहोत, त्याच्यात काही प्रश्न नाही. कीर्तनकार हिंदू आहेत, पण हिंदू धर्माच्या अंतर्गत असणारा हा वारकरी पंथ जो आहे, हे आचार्य जगन्नाथ महाराज पवार असं म्हणायचे, वेदांत वाचस्पती, फार मोठे कीर्तनकार होऊन गेले महाराष्ट्रातले, दांडेकर मामाचे शिष्य असणारे. ते असं म्हणायचे की संतांची भाषा जरी मराठी असली तरी जाणीवा वैश्विक जाणीव आहेत. बरं. म्हणजे तुकोबारायला असं म्हणता आलं असतं, महाराष्ट्राच्या कल्याणा संतांच्या विभूती, असं कुठं म्हणाले ते, भारताच्या कल्याणा संतांच्या विभूती. एक तुकोबारायला लगेच जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू महाराष्ट्री नाही जगी, आणि हे विश्वाचे माझे घर. म्हणजे या जाणीवा वैश्विक आहे. मी माझ्या जगावी ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदानावर लिहिताना युनायटेड नेशन्स ऑफ युनायटेड युनो जो आहे, त्या युनोला कोणतं गीत ठेवायचं तर पसायदान हे विश्वगीत म्हणायचं नाही, विश्वगीत. म्हणून धर्माच्या पुढं मानव्य आहे आणि संतांना हे मानवता आणि जे दोष आहेत मग ते कुणाचे असू द्या, त्या दोषाचं रक्षण संत करत नाही, बरं का. आणि म्हणून कीर्तनकारांनी गाथ्याचा अभ्यास करावा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, उपनिषदाचा अभ्यास करावा, वेदाचा अभ्यास करावा आणि त्याची खोली. गाथामूर्ती रामभाऊ राऊत महाराज हे फार मोठे परखडपणे या अलीकडच्या कीर्तनकारावर बोलताना दिसत आहेत. त्यांचंही असं म्हणणं आहे की बाबांनो, त्यांचं तर म्हणणं आहे की कीर्तनकारापेक्षा संयोजकालाच थोडंसं भान ठेवता आलं पाहिजे की अतिशय ज्ञानी कीर्तनकार आहेत, आणि जे ज्ञानी कीर्तनकार आहेत त्यांना तारखा नाहीत, आणि ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांच्या डायऱ्या फुल आहेत. तेव्हा असं शोकांतिका सध्या दिसते, असं मला वाटतं. हां, पण त्यातला दुसरा एक प्रश्न असा बाबा की आता खास करून डायरेक्ट मी विचारतो, आळेवेळे न घेता, आपण अनेक कीर्तनकारांच्या ह्यातून बघतो की हिंदू धर्माच्या प्रचाराच्या नावाखाली, बरं का, आता हिंदू धर्माची गोडवी गाणं यात काही वावगच नाही, गायलीच पाहिजे. कीर्तनात नाही गायची तू कुठं गायची, वादच नाही, काहीच अडचण नाही. की जसं मुस्लिम त्यांच्या ह्याच्यात गाता असतील, ख्रिश्चन, बौद्ध, त्यांच्या काही वावगं काही नाही. परंतु ते करत असताना कुठंतरी मुस्लिम धर्माला द्वेष करणं आपल्या कार्यक्रमात ह्याची आवश्यकता आहे का? वारकरी संप्रदायाची फिलॉसॉफी ज्यांनी अभ्यासली, ज्ञानेश्वरी गाथा, त्याला संकोचन लहान होता येत नाही, त्याने विश्वात्मकच राहिलं पाहिजे. आणि आता आपण पाहतो ना, हे जे सोहळे आहेत, हे जगात अनेक सोहळे आहेत, पण ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा किंवा तुकोबारायांचा पालखी सोहळा याचं अट्रॅक्शन जगाला आहे, सर्व धर्मीयाला आहे. मुसलमानही संत आहेत ना, कबीर मोमान लतीफ मुसलमान,
सेना नाही जाण परम म्हणजे सगळ्या स्तरातील माणसं बरं का विश्वात्मक आहे, मानव तिथं एक आहे आणि ज्याचे दोष आहेत ते कुठल्याही धर्माचे असू दे. आणि बाबा दुसरं ह्यालाच जोडून तुकोबारायचे अल्लावरचे अभंग आहे, त्याच्यावर सुद्धा वाद घातला काही जणांनी की हे तुकाराम महाराज म्हणजे वारी जिहाद आहे असं म्हटलं गेलं. ह्याच्यावर काय? हा हा तुकोबारायने देखील हिंदी रचना खूप आहे. हो हो मुस्लिम बद्दलचे अभंग आहे. कबीर महाराजाचा तर विषयच नाही. तेव्हा आपले शेख मोहम्मद हो वाहिरेचे तेव्हा वारकरी संप्रदायाचं आकर्षण सगळ्याला आहे. तुम्हाला लहान होता येणार नाही. संकोचवली कार्य धाराशी लहान घेया कुशन ब्रह्मांडाचे वाह क्या बात. म्हणून तुका आकाश आहे ओढा आहे, हे विश्वात्मक आहे. तेव्हा नालायक असणारे मग कुठले असू दे, मुसलमान नालायक असतील नाही तर ख्रिश्चन नालायक असतील, नाही ते हिंदू नालायक आहे ते ठोकलेच पाहिजे. 100% नालायक लोक ठोकलेच पाहिजे. पण चांगले लोक आहेत बरोबर आणि चांगल्या लोकांनी संघटित झालं पाहिजे. बरोबर म्हणजे ज्ञानोबारायांच्या पसायदानात जे की सज्जन हे निष्क्रिय राहतात म्हणून दुर्जनाचं फावतं. असं आहे. म्हणून ईश्वर निष्ठांची मांदी आळी जर निर्माण झाली आणि ती सक्रिय उतरलं तर ही मनसे म्हणजे कोट्याला फार बळ नसतं. बरोबर आणि सत्य फार बलवान असतं. ते सत्य मरत नसते. म्हणून कीर्तनकारही थोडेसे अलीकडे तसं जर घसरत असतील तर तसं नको आहे ते खरं. तो प्रतारणा होती संत वाङ्मयाची, अशी प्रतारणा होतं का म्हणे. आता मी ह्यालाच अनुषंगून एक प्रश्न असा विचारतो. अलीकडंच म्हणजे काल परवा दिवशीची एक मुद्दा झाला. संग्राम महाराज भंडारे नावाचे कीर्तनकार आहेत, त्यांच्यावरून नगर जिल्ह्यामध्ये एक गुलेवाडी गावात मीडियावर बातमी एक मुद्दा असा आला की विशिष्ट राजकीय पक्षाला समर्थन करणं, त्यांचे भरपूर कीर्तनंसुद्धा आता व्हायरल व्हायला लागलेत की याच अमक्या पक्षाला मतदान करा किंवा तमक्याच माणसाला मतदान करा. ठीक आहे, ते त्या स्टेजवर गेले पक्षाच्या, कोणत्या पक्षात जाऊ शकतं, काय अडचण नाही व्यक्ती म्हणून. पण तुम्ही कीर्तनाच्या गादीवर उभं राहिल्यानंतर अमक्याच व्यक्तीला मतदान करा किंवा अमकाच व्यक्ती खूप श्रेष्ठ आहे किंवा आपला आहे, हा फरक आहे असं म्हणणं किंवा एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार प्रसार वारकरी कीर्तनकारांनी करणं, हे तुम्हाला कसं वाटतं? कीर्तनकाराला पक्षच घ्यायचा असेल तर सत्याचा पक्ष घ्यायचा. वा. पाहिजे. पण विशिष्ट कुणाचं तरी सांगून ऐकून असं करणं योग्य आहे का? हे योग्य नाही. कीर्तनकार हा देवाचा आणि संतांचाच असलं पाहिजे. त्यांचा प्रचारक आहे, पक्षाचा प्रचारक नाही आहे. हो, संतांच्या विचाराचा प्रचारक आहे. मुद्दा समजून घ्या. पांडुरंगाच्या विचाराचा प्रचारक आहे. समजा ठीक आहे, कीर्तनकार म्हणून कुठल्या पक्षाच्या स्टेजवर जाऊ द्या, काय अडचण नाही, त्यांनी प्रचार. पण कीर्तनाला बसलेले लोक एकाच विचारधारेचे असतात का? मग त्या ठिकाणी तुम्ही सांगता म्हणजे एक प्रकारे तुम्ही लादायच लागले ना विचार तुमचे. मग कीर्तनाच्या ठिकाणी एका पक्षाचे 3-4 वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात. मग त्या ठिकाणी कीर्तनाच्या गादीवर उभं राहिल्यानंतर प्रचार करणं, कारण मी स्वतः अनेक कीर्तनातून ऐकले, आपल्या बीडमध्ये ऐकले डायरेक्ट असं करा, मग हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? कीर्तनाच्या स्टेजवर हे सत्याचं स्टेज आहे म्हणून कुठलाही पक्षपात न करता. बघा की आपण संतांच्या विचाराचे प्रसारक आहेत, नाही की कुठल्या पक्षाच्या विचाराचे. तुम्ही घेतलेले आहे बाबा. शेवटचा प्रश्न आणि एक अशी समाजामध्ये खंत आहे की कीर्तनकार खूप पैसे घेतात. बघा का, कीर्तनकार खूप पैसे घेतात आणि मग या अशी पद्धतीची लोकांची तक्रार आहे. ह्याच्यावर काय लोकांनी म्हणजे सोल्युशन म्हणा किंवा ह्याच्यावर काय उत्तर पर्याय काय शोधला पाहिजे? अलीकडे कीर्तनकाराच्या पाकिटाचा प्रश्न नेहमी चर्चेला आहे. महाराष्ट्रातले काही कीर्तनकारांचे आकडेही लोकांना माहीत असतात. तेव्हा एक गोष्ट अशी आहे की काही कीर्तनकार असे आहेत, कीर्तनकाराचे 3 प्रकार आहेत.
काही कीर्तनकार पैसे न घेता कीर्तन करणारे आहेत. काही कीर्तनकार कीर्तन करतात आणि तो जर फुल टायमर असेल तर त्याला लेकरं बाळ असतात, ते जे मानधन देतात संयोजक ते घेतात. बरोबर. पण अलीकडे थोडी सुपारी पद्धतच झाली की काय म्हणून त्याच्यात समाजात त्याची चर्चा होते. तेव्हा भगवंतावर आपला विश्वास असेल तर फारसं काही काय आहे की श्रीमंत लोक मोठे लग्न केले की गरिबाला तसं करावं लागतं. मोठे संयोजक असले की भरपूर पैसे देतात, मग त्या कीर्तनकाराच्या आकांक्षा वाढतात. पण कीर्तनकारांनी एका तासाचे 35,000 घ्यावेत का, असा एक प्रश्न आहे कर्माचे. पण देणारे देतात, घेणारे घेतात, देणारे देत घेत काय झालं. बरोबर. आता अलीकडच्या काळात बघा, पूर्वीच्या काळी आपल्या इकडं प्रवचन असायचं, दुपारी प्रवचन व्हायचं, 4 ते 5 प्रवचन व्हायचं, हरिपाठ व्हायचा आणि नंतर कीर्तन व्हायचं. अलीकडल्या काळात मग रामायण लागायला लागलं, रामायण भावार्थ रामायण नाथबाबाचं. त्याच्यानंतर थोड्या भागवत कथा लागायला लागल्या. ते आपल्या इकडलेच माणसं करायची कथा, काही हरकत नाही समजा. पण अलीकडल्या काळात परप्रांतीय, ज्यांना आपली भाषा, आपली संस्कृती, आपली वारकरी परंपरा माहीत नाही, अशा लोकांची आणि त्यांची फीस वगैरे पार 40-50 लाखापर्यंत आहे. अशा लोकांचे सुद्धा अगदी जाहीररित्या कार्यक्रम म्हणजे एक काय म्हणते त्याला, एक मोठा फंक्शन केल्यासारखा, मोठा प्रायोजित कार्यक्रम केल्यासारखे व्हायला लागले. मग भविष्य काळामध्ये कीर्तन बारीक म्हणजे कथा बारीक असायच्या पूर्वी आणि कीर्तन मोठं असायचं. आता कथा इतकी भपकेबाज व्हायला लागल्यात आणि कीर्तन एकदमच बारीक व्हायला लागले. ह्याच्यावर काय तुम्हाला काय वाटतं किंवा काय कसं काय केलं पाहिजे? या प्रश्नावर वेदांत वाचत होते आचार्य गुरुवरे जगन्नाथ महाराज पवार म्हणायचे, दांडेकर मामा, दोंडा महाराज, कंधारकर महाराज, या बंकटस्वामी महाराज या पूर्वसुरींनी कथाड्याच्या ताब्यातला समाज काढला आणि ज्ञानेश्वरी प्रवचनाला आणून बसवलं. बरोबर. खरं म्हणजे ज्ञानेश्वरी आणि संत वाङ्मय हे पानावर उद्बोधनाची साईट सुटत नाही. बरोबर बरोबर. विवेकाच्या वेली आहेत. वा. हे विवेक वल्लीची लावणे, कितीतरी लोकांना उद्बोधित करणं फार महत्त्वाचं आहे. देवा लोकांना भाविक करणं किंवा लोकांचा भावनेचा दुरुपयोग करून घेणं, त्याच्यापेक्षा लोकांचं उद्बोधन प्रबोधन करणं. ज्ञानेश्वरी प्रवचन किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथ, गाथा, संत वाङ्मय हे सगळे उद्बोधनपर ग्रंथ आहेत आणि यांचंच मंथन होणं आवश्यक आहे. रामायण महाभारत ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहे, पण अलीकडे त्या जोग महाराजाच्या संस्थेतून शिकून आलेले महाराज लोकांनी प्रवचनं बंद केली महाराज. बरोबर. आणि त्या जागेवर रामायण ठेवलं. हा गावागावात आता प्रवचन रामायण प्रवचन, मग ज्ञानेश्वरीचं चिंतनच बंद झालं. हा बरोबर. अगदी. आता कीर्तनात तुकोबारायाच्या अभंगाशिवाय पर्याय नसल्यामुळं तुकोबाराय संजीवन आहेत, पण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ह्या कथाड्या लोकांनी बंद केली. अगदी. आणि संयोजकांनी, तेही योग्य नाही. आणि परप्रांतीय काय करता येते? महाराष्ट्र नावाप्रमाणे महाराष्ट्र आहे, तो राष्ट्र संतांनी मोठा केलेला आहे. आणि म्हणून इतर देवभूमी आहेत, पण आमची महाराष्ट्र संतभूमी आहे आणि संतभूमी ही देवभूमीपेक्षा श्रेष्ठ असते. बरोबर. म्हणून ज्ञानेश्वरी मला अभिमान वाटतो की छोटे माऊली, आमचे एक ज्ञानोबा माऊली कदम, छोटे माऊली यांनी फार मोठे उत्सव केले तुकोबारायांचे. आणि तुकोबारायांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणल्या या मोठ्या सोहळ्यात गेल्या वर्षी. आणि आताही 3-4 कार्यक्रम त्यांनी म्हणजे भव्य दिव्य स्वरूपात ज्ञानेश्वरी प्रवचन व्हायला पाहिजे आणि मोठमोठे संतांचे सोहळे व्हायला पाहिजे.
आणि तुम्हाला कथाच करायचं तर संतांच्या कथा करा ना. देवाच्या कथापेक्षा संतांच्या कथा बघा. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी म्हटलं, तेही प्राण परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. या भक्ताच्या कथा केल्या पाहिजे. त्या भागवतन रामायणापेक्षा मोठ्या आहेत थोडी, यात कथा आहेत. पण जीवनाशी निगडीत जी आहे ती ज्ञानेश्वरी आहे. जीवन संपन्न करते, संत वाङ्मय आहे. आणि सगळ्या संतांचं वाङ्मय जीवन समृद्ध करतं, अंधभक्ती वाढवत नाही. आणि जाता जाता ज्ञानोबाराने स्पष्ट सांगितलंय, तुम्हाला वाचून देत घेत अनेक निभ्रांत नाही सम्यक, येथे कर्मची फळसूचक मृत्यूलोक. कर्म केल्याशिवाय आशीर्वाद जरूर आहे, पण आशीर्वाद घेतला आणि खुशाल झोपून राहायला मिळणार नाही. आशीर्वादाबरोबर प्रयत्न असते, तर प्रयत्नाला आशीर्वाद फळाला येतो. ही जाणीव संत वाङ्मयात आहे. म्हणून त्या कथापेक्षा संत वाङ्मयाचेच उत्सव कसे मोठे मोठे होतील हे आमचे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत ते करतायत, हे छोटे माऊली ते करतायत. आणि असे अनेक महाराज आहेत, त्यांचाही शोध घेऊन संत वाङ्मयाचा हा ज्ञानदीप प्रज्वलित ठेवणं आपल्यावर बंधन आहे असं मला वाटतं. आपण या परप्रांतीय जे लोक आहेत त्यांना भाषा कळत नाही इथली, त्यांचं अतिक्रमण होत आहे का नाही असं तुम्हाला वाटतंय का? परप्रांतीयांनी कबीर सांगावेत. कबीर सांगू शकतात ते नाही. मग काय कथा सांगा तुम्ही? तुलसीदास सांगा ना, संत सांगा, सूरदास सांगा. बरोबर. तुम्ही तिकडं नाहीत का? कबीर आक्रमण झालंय का आपल्या महाराष्ट्रात? आक्रमण झालंय म्हणजे संयोजक जर असतील तर आक्रमण व्हायला काय वेळ लागते. तेव्हा सांप्रदायिक हे म्हणून मला छोटे माऊलीचं कौतुक वाटतं की ते भव्य दिव्य संत कथा करताय, संत चरित्र करताय, ज्ञानोबा चरित्र करताय, असं करताय लोकांना. आपण मोठे करा, त्यांच्यापेक्षा आपण कार्यक्रम, सांप्रदायिक लोकांनी कार्यक्रम मोठे केले पाहिजे. त्याला नाही, आपणही जबाबदार आहोत असं मला वाटतं. आता दुसरा आणि शेवटचा प्रश्न बाबा, आपण 40 मिनिटापासून बोलतोय. शेवटचा प्रश्न असा आहे की आता तरुण पिढी जी आहे आपली, तरुण वर्ग जो 18 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा आहे, हा तरुण वर्ग आहे. जे आळंदीला शिकून आले वगैरे हे तर आहेतच, पण आपल्या तरुण वर्गामध्ये निरीक्षण जर केलं आपण तर आपल्या वारकरी संप्रदायाचं आकर्षण वरचीवर कमी होताना दिसतंय. अगदी माळकरी पूर्वी घराघरात असायचे, आता गावात एखादा आहे का नाही याची शोध घेण्याची वेळ आलेली बऱ्याच गावात, बरं का, सगळे नाही म्हणत आपण. मग ह्या तरुण वर्गाला वारकरी संप्रदायाचं, संत साहित्याचं किंवा आपल्या विठ्ठल भक्तीचं गर्दी तशी दिसते बरं का प्रत्येक, पण गुणात्मक जी घसरण आपली झाली ही वाढवण्यासाठी जे सांप्रदायिक मंडळी किंवा जे विचारवंत आहेत आपले काय केलं पाहिजे, काय दिशा ठरवली पाहिजे? जे वारकरी पीठं आहेत आणि जे मान्यवर कीर्तनकार आहेत यांच्यावर ही जबाबदारी आहे. कारण इतर धर्मीय जसे आपापले अन्वयी वाढतात तसं कीर्तनकाराने भगवान बाबांचं एक वैशिष्ट्य होतं. भगवान बाबा काय करायचे, घरोघर ज्ञानेश्वरी वाटायची. बरोबर. आणि ते सांगायचे ज्ञानेश्वरी वाच, बरोबर, माळकरी हो. आणि असं मान्यवर जी महाराज मंडळी आहेत आपल्या जिल्ह्यातलं, किती मोठमोठे संस्थान आहेत, यांच्यावर ही जबाबदारी आहे. हे कुपोषण होत असेल, हे सांप्रदायिक कुपोषण आहे, तेव्हा तरुण पिढीला ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायात गोडी लावण्याचं काम आपण सर्वांनीच केलं पाहिजे. पण फक्त दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही काही वर्षापासून बघता आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून जसं की वेगवेगळे परिवार आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या, मला काय म्हणायचे, जे आपला बुद्धिजीवी वर्ग आहे, जे आपण बुद्धिजीवी डॉक्टर्स, इंजिनियर, शिक्षक, वकील, जी एकदम हुशार मंडळी, ती कुठंतरी, म्हणजे माझं निरीक्षण कदाचित कमी असेल
कुठंतरी आपल्यापासून तुटून जी शहरी मंडळी सुशिक्षित मंडळी ती कुठंतरी आता इकडं कुठंतरी जाणं काही चूक नाही, ते चांगलं करतायत, पण आपल्यापासून ते थोडेसे तुटक होत आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? उच्च विद्याभूषित वक्ते जेव्हा निर्माण होतील हां बरं का, दांडेकर मामा प्राचार्य होते आणि दांडेकर मामाने सुशिक्षितामध्ये फार मोठा संप्रदायाचा प्रचार केला. असं आपण जे उच्च विद्याभूषित मंडळी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांचे वर्ग घेतले पाहिजे आणि त्याला मग सारासार विवेक त्यांच्यामध्ये निर्माण तुलना करता येईल की संत वाङ्मय किती श्रेष्ठ आहे. आणि ते श्रेष्ठ आहेच, फक्त त्यांच्यापर्यंत जात नाही. आणि मग उच्च विद्याभूषित माणसं आहे एकाकडं फारसं ज्ञान नसेल तर मग ते कुणाच्या तरी बळी पडतात असं मला हे होते हरिभक्त परायण परशुराम महाराज मराडे सर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराचे संस्थापक, अनेक ग्रंथाचे लेखक आणि अस्सल वारकरी परंपरेतून आलेले रत्न, खुद्द भगवान बाबा, बंकट स्वामी महाराज, माणिक बाबा, महादेव बाबा आणि या सगळ्या जे संत मंडळी आहेत या संत मंडळीच्या परंपरेतून आलेले, त्यांचे वडील ज्यांच्या सहवासात राहिले, बाबासुद्धा राहिले, यातून आलेले हे परशुराम महाराज मराडे सर स्वतः व्यवसायाने आदर्श शिक्षक, आदर्श प्राचार्य होते आणि स्वतःच्या पैशानं जवळजवळ 1 कोटी रुपयाचं संत तुकाराम महाराजांचं सुंदर असं मंदिर ज्यांनी निर्माण केलं आणि समाजासाठी ते तत्पर असतात, जे समाजामध्ये ज्ञान पेरण्याचं काम करतात, विवेक पेरण्याचं काम करतात आणि समाजाला सज्ञान करण्याचं काम करतात. अशा बाबांची आपण सखोल मुलाखत घेतली, त्यांच्याकडून जाणून घेतलं. खरोखर बाबा आपण एवढा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. रामकृष्ण आहे.